Hello student, welcome Rose project. It means Rayat Online School Education 2021-22 run by Rayat Shikshan Samstha Satara. Welcome, I am Sri Jadhav KU, Junior College Teacher, Now Maharashtra Vidyalay and Junior College Pimpri Wagire, Pune 17. My subject Bookkeeping and Accountancy, Standard 12, Subject Code 50. In this video, I will taught you bookkeeping and accountancy, subject topic number 4, that is retirement of partner. Practical problem number 3, the balance sheet of the Anu, Renu and Dinu is a follow and the partners are sharing profit and losses in the proportion of 2:2:1 respectively. Balance sheet as on 31st March 2019. या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये अनु, रेणू आणि दिनू हे 3 पार्टनर्स आहेत आणि त्यांचा प्रॉफिट अँड लॉसचा रेशो आहे 2:1. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2019. या ओल्ड बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड यामध्ये काय बॅलन्सेस दिलेले आहेत ते आपण पहिल्यांदा रीड करून घेऊया. क्रेडिटर्स ₹8,000, बिल्स पेबल ₹2,000, जनरल रिझर्व ₹5,000, कॅपिटल अकाउंट्स अनु ₹40,000, Dinu's capital ₹30,000 and Dinu's capital ₹15,000. Asset side, bank ₹5,000, debtors ₹20,000, less RDD ₹1,000, grand total debtors ₹19,000. Furniture 15,000, machinery 4,000, freehold property 27,000, goodwill 30,000. या ओल्ड बॅलन्स शीट बरोबरच काही ॲडजस्टमेंट ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहे. दिनू रिटायर्स फ्रॉम द फर्म्स ऑन 1 एप्रिल 2019 ऑन द फॉलोइंग टर्म्स. दिनू या बिझनेसमधून 1 एप्रिल 2019ला रिटायर झालेला आहे. फर्स्ट ॲडजस्टमेंट, द ॲसेट आर टू बी रिव्हॅल्यूड ॲज फ्री होल्ड प्रॉपर्टी ₹30,000. पहिली ॲडजस्टमेंट आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी या ॲसेटवरती, त्यामुळे आपण बॅलन्स शीटमधील ॲसेट साईडला असलेल्या फ्री होल्ड प्रॉपर्टीला आपण टिक मार्क करून घेऊया. मशिनरी ₹5,000, मशिनरीवरती देखील ॲडजस्टमेंट आहे, त्यालाही आपण टिक मार्क करून घेऊया. फर्निचर ₹12,000, या फर्निचर ॲसेटवरती देखील ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्यालाही टिक मार्क्स करून घेऊया. ऑल डेटर्स आर गुड, डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे, त्यालाही टिक मार्क्स करून घेऊया. सेकंड ॲडजस्टमेंट, गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यूड ॲट thrice the average profit of given 5 years profit of the firm for the year. 2014-15 ₹1,000, 2015-16 ₹10,500, 2016-17 ₹10,000, 2017-18 ₹16,000, 2018-19 ₹10,000. म्हणजेच या गुडविलवरती देखील ॲडजस्टमेंट आहे आणि त्यालाही आपण टिक मार्क करून घेऊया. दिनू शुड बी पेड ₹3,000 बाय चेक. दिनूला ₹3,000 चेक दिलेला आहे म्हणजे बँक मायनस होणार आहे. बँकचा बॅलन्स या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ₹5,000 आहे, त्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण बँकलाही टिक मार्क्स करून घेऊया. द बॅलन्स ऑफ दिनूज कॅपिटल शुड बी केप्ट इन द बिझनेस ॲज हिज लोन. आणि उर्वरित त्याच्या हिश्श्याला येणारे जे काय अमाऊंट आहे ती त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. Prepare profit and loss adjustment account, capital accounts of partners and balance sheet of the new firm. या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट्स ऑफ पार्टनर्स अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म हे आपल्याला फॉर्मॅट प्रिपेअर करून घ्यायचे आहे म्हणून आपण फॉर्मॅट प्रिपेअर करून घेऊया. फर्स्ट आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. सेकंड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि थर्ड आहे बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये असलेले लॅबिलिटी साईडला असलेले क्रेडिटर्स आपण पहिल्यांदा पोस्टिंग करून घेऊया. क्रेडिटर्स न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला क्रेडिटर्स ₹8,000 आउटर कॉलममध्ये, यावर ॲडजस्टमेंट नाही. बिल्स पेबल ₹2,000 यावरही ॲडजस्टमेंट नाही.
न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेबल ₹2000. जनरल रिझर्व आपण असलेल्या सर्व पार्टनर्सला आपण त्यांच्या रेशिओमध्ये 2:2:1 या रेशिओमध्ये 2:1 या रेशिओमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. ही वर्किंग नोट आपण या ठिकाणी समजावून घेऊ. फर्स्ट वर्किंग नोट जनरल रिझर्व अनु, रेणू अँड दिनू. फर्स्ट अनु रुपीज टोटल जनरल रिझर्व ₹5,000 डिवाइड बाय 5. ऑल पार्टनर्स रेशिओ या ठिकाणी सम केलेले आहे. सर्व पार्टनरच्या रेशिओची आपण या ठिकाणी सम केलेली आहे. ते 5, त्या 5ने आपण त्याला डिवाइड केलं आहे. मल्टिप्लाय 2. अनुचा शेअर्स आहेत 2 म्हणून त्याला आपण मल्टिप्लाय 2 केलेलं आहे ₹2,000. रेणूज टोटल जनरल रिझर्व ₹5,000 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 2,000. अँड दिनूज 5,000 जनरल रिझर्व डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 1,000 जनरल रिझर्व. आता जनरल रिझर्वची अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे ती त्यांच्या अकाउंटला आपण पोस्टिंग करून घेऊया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व अकाउंट अनुस ₹2,000, रेणूज ₹2,000 अँड दिनूज ₹1,000. त्यानंतर ओल्ड बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल अकाउंट्स दिलेले आहेत अनु, रेणू अँड दिनू. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अनुज कॅपिटल ₹40,000, रेणूज कॅपिटल बॅलन्स ₹30,000 अँड दिनूज ₹15,000. त्यानंतर ॲसेट साईड बँक ₹5,000. न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बँक याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे आपण पोस्टिंग करून घेतलेली आहे. इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहिलेली आहे ₹5,000. त्यानंतर डेटर्स तेही त्याच्यावरही ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण इनर कॉलममध्ये तो बॅलन्स घेतलेला आहे. फर्निचर यावरही ॲडजस्टमेंट आहे पोस्टिंग करून घेतली. न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये घेतलेली आहे. मशिनरीवरती ॲडजस्टमेंट आहे. न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मशिनरी इनर कॉलममध्ये अमाऊंट ₹4,000. फ्री होल्ड प्रॉपर्टी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला अमाऊंट इनर कॉलममध्ये. गुडविल न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गुडविल ₹30,000 याच्यावरही ॲडजस्टमेंट आहे. आपण पहिली ॲडजस्टमेंट पाहूया. द ॲसेट आर टू बी रिव्हॅल्यूड ॲज फ्री होल्ड प्रॉपर्टी ₹30,000. ॲसेट आर टू बी रिव्हॅल्यूड ॲज फ्री होल्ड प्रॉपर्टी ₹30,000. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये असलेल्या फ्री होल्ड प्रॉपर्टीची व्हॅल्यू या ठिकाणी बदललेली दिसते ₹30,000. म्हणजे पूर्वीच्या ॲसेटमध्ये ₹3,000नी वाढ झालेली आहे म्हणून वाढ झालेली असेल तर फ्री होल्ड प्रॉपर्टी आउटर कॉलममध्ये दिसते ₹30,000. किती रुपयांनी वाढ झालेली दिसते तर ₹3,000 वाढ झालेली म्हणून त्याचा इफेक्ट होईल. ॲड ॲप्रिशिएशन ₹3,000. टोटल ग्रँड टोटल फ्री होल्ड प्रॉपर्टी ₹30,000. अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय फ्री होल्ड प्रॉपर्टी अकाउंट्स ₹3,000. नेक्स्ट मशिनरी ₹5,000. मशिनरीची टोटल ग्रँड टोटल ₹5,000 झालेली आहे. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये मशिनरीची अमाऊंट होती 4,000. यामध्ये 1,000नी वाढ झालेली आहे. मशिनरीच्या व्हॅल्यूमध्ये बदल झालेला आहे. ती व्हॅल्यू आता ₹5,000 झालेली आहे. म्हणजेच ॲड ॲप्रिशिएशन हा फर्स्ट इफेक्ट होईल. न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मशिनरीमध्ये ॲड ₹1,000. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय मशिनरी अकाउंट ₹1,000. त्यानंतर फर्निचर ₹12,000. या ठिकाणी फर्निचरची व्हॅल्यू बदलून ती आता 12,000 झालेली आहे. पूर्वीचा ओल्ड बॅलन्स आहे 15,000. म्हणजे आपल्याला असं दिसतंय की पूर्वीच्या बॅलन्समध्ये ₹3,000 फर्निचर कमी झालेली आहे. म्हणजे त्याची डेप्रिशिएशन झालेली आहे डिक्रीज ऑफ फर्निचर. म्हणून फर्स्ट इफेक्ट होईल लेस डेप्रिशिएशन डिक्रीज ऑफ फर्निचर ₹3,000. ग्रँड टोटल फर्निचर ₹12,000. अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू फर्निचर्स ₹3,000. त्यानंतर ऑल डेटर्स आर गुड. पूर्वीच्या ओल्ड बॅलन्स शीटमध्ये डेटर्सची
जी काय व्हॅल्यू होती ती होती 20,000. त्यामधून लेस RDD ₹1,000. परंतु या बिझनेसमध्ये सर्वच्या सर्व डेटर्स वसूल होणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी असणारी RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स ही संशयित RDD या ठिकाणी कॅन्सल झालेली आहे. आणि म्हणून फर्स्ट इफेक्ट डेटर्समधून लेस न होता आहे ते सर्व डेटर्स 20,000 डेटर्स हे आपल्याला वसूल होणारे आहेत. म्हणून न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ₹20,000. अँड सेकंड इफेक्ट कॅन्सल झालेल्या RDDचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD अकाउंट ₹1,000. त्यानंतर गुडविल ऑफ द फर्म, गुडविलची ॲडजस्टमेंट पाहत असताना गुडविलचा आपण वर्किंग नोट पाहून घेऊ. याच्या अगोदर आपण जनरल रिझर्वची वर्किंग नोट पाहिलेली आहे. आता आपण व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचा फॉर्म्युला आहे गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस. पण ॲव्हरेज प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काढून घ्यावा लागेल. म्हणून ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट ऑफ गिवन नंबर ऑफ इयर डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स गिवन. म्हणजे टोटल प्रॉफिट आहे त्याची सम करायची आहे, ॲडिशन करायचे आहे, ॲड करायचे आहेत. आणि त्या सर्व प्रॉफिटला जेवढ्या वर्षाचा प्रॉफिट आहे त्याने त्याला डिवाइड करायचं आहे. तर इथं 5 वर्षाचा प्रॉफिट सांगितलेला आहे आणि त्याला 5 वर्षांनी त्याला डिवाइड करायचं आहे. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू 47,500 ही टोटल आलेली आहे. टोटल प्रॉफिटची सम आलेली आहे डिवाइड बाय 5 इयर्स इज इक्वल टू 9,500. गुडविल फॉर्म्युलामध्ये ॲव्हरेज प्रॉफिट प्राईस आपल्याला मिळालेली आहे ₹9,500 आणि नंबर ऑफ इयर परचेस आहे 3 इयर्स. याचा मल्टिप्लाय केल्यानंतर इज इक्वल टू ₹28,500 म्हणजे गुडविलची न्यू व्हॅल्यू आलेली आहे 28,500. गुडविलची ओल्ड व्हॅल्यू आहे ₹30,000. म्हणजेच न्यू व्हॅल्यू आणि ओल्ड व्हॅल्यूमध्ये लॉस ड्यू टू रिव्हॅल्युएशन दॅट इज डिक्रीज ऑफ ॲसेट गुडविल ₹1,500. या आहे त्या गुडविलमधून गुडविलची न्यू व्हॅल्यू ₹28,500 लेस डिक्रीज ₹1,500. टोटल ग्रँड टोटल गुडविल ₹28,500. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल डिक्रीज ₹1,500. त्यानंतर दिनू शुड बी पेड ₹3,000 बाय चेक. दिनूला चेक दिलेला आहे ₹3,000चा 3,000 रुपयाचा चेक दिलेला आहे बँकेतून. आपल्याकडे ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बँक बॅलन्स आहे ₹5,000 लेस चेक गिवन टू दिनूला चेक दिला आहे ₹3,000. म्हणून न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बँक बॅलन्स आपल्याला पाहायला मिळेल ₹2,000. याचा सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट कोणाला दिला आहे तर दिनूला दिलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी दिनू कॉलममध्ये ₹3,000. या ठिकाणी ह्या 3 ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. चौथी ॲडजस्टमेंट आहे द बॅलन्स ऑफ दिनूज कॅपिटल अकाउंट शुड बी केप्ट इन द बिझनेस ॲज हिज लोन. चौथी ॲडजस्टमेंट अशी आहे की ज्यावेळेस पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये असलेल्या सर्व पार्टनर्सचा म्हणजे रिटायरिंग पार्टनर्ससह जो काय बॅलन्स द्यायचा आहे रिटायरिंग पार्टनर्सला, त्या रिटायरिंग पार्टनरचा जो बॅलन्स आहे त्याच्या हिश्श्याला येणारे जी काही अमाऊंट आहे ते त्याच्या लोन अकाउंटला वर्ग करायचे आहे. म्हणून आपण या ठिकाणी आता प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करून घेऊया. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट साईड टोटल ₹5,000 अँड डेबिट साईड टोटल ₹5,000. आता प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला जे आपण फर्निचर आणि गुडविलची व्हॅल्यू दिसते ती येते 4,500 आणि ग्रँड टोटल दिसते 5,000. यामध्ये 500चा या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे. हा प्रॉफिट सर्व पार्टनर्सला आपण डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणून त्याची वर्किंग नोटसुद्धा त्याचप्रमाणे ती वर्किंग नोट पाहून घेऊया आपण. याच्या अगोदर आपण वर्किंग नोट नंबर 1 पाहिली जनरल रिझर्व. त्यानंतर दुसरी वर्किंग नोट पाहिली गुडविल. तिसरी
बँकची. आता चौथी आहे जो पार्टनर्सला जो काय प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला जो प्रॉफिट झालेला आहे तो प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करत असताना त्याची वर्किंग नोट या ठिकाणी पाहूया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट अनु रेनू अँड दिनू. टोटल प्रॉफिट 500 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 200. दिनूच 500 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 100 अँड रेनूज 500 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 200. त्यांचा जो रेशिओ आहे अनु रेनू अँड दिनू 2:2:1 म्हणजेच 2:1 या रेशिओप्रमाणे त्यांचा जो काय प्रॉफिट आहे त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तो त्याचा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स प्रॉफिट ट्रान्सफर करतो आहे. अनु ₹200, रेनूज ₹200 अँड दिनूज ₹100. याचा सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट अनुज ₹200, रेनूज ₹200 अँड दिनूज ₹100. यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण प्रथमतः क्लोज करून घेऊया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईडला दिनू हा रिटायरिंग पार्टनर्स आहे. सुरुवातीला आपण त्याचा बॅलन्स पाहूया. दिनूज टोटल ₹16,100. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला दिनूज टू बँक अकाउंट पोस्टिंग सर्वप्रथम आपण केलेले आहे ₹3,000. म्हणजेच टोटल जो बॅलन्स आहे दिनूचा 16,100, त्यातून ₹3,000 जो बँकेतून आपण त्याला चेक दिलेला आहे ते वजा जाता 13,000 हे जो काय बॅलन्स आलेला आहे तो बॅलन्स लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. याचा सेकंड इफेक्ट न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लोन अकाउंट दिनूज लोन अकाउंट ₹13,100. त्यानंतर रेनूज टोटल क्रेडिट बॅलन्स आलेला आहे 32,200, परंतु डेबिट साईडला कोणताही इफेक्ट नसल्याने टू बॅलन्स कॅरीड डाऊन रेनूज रुपीज अँड अनुज रुपीज बॅलन्स अनुज ₹42,200 अँड रेनूज ₹32,200. अशा पद्धतीने त्यांचा जो काय क्लोजिंग बॅलन्स आला आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा जो काय डेबिट साईडला क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे तो क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट्स अनु ₹42,200 अँड रेनूज ₹32,200. टोटल कॅपिटल अकाउंट्स टोटल ₹74,400. या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये असलेले सर्वच्या सर्व इफेक्ट हे इनर कॉलमला असलेले इफेक्ट हे आपण बाहेर झालेले आहेत का ते खात्री करून घेऊया आणि त्यानंतर न्यू बॅलन्स शीट क्लोज करून घ्यायची आहे. न्यू बॅलन्स शीट क्लोज करत असताना लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड जर इक्वल आले तर प्रॉब्लेम आपला टॅली झाला. पाहूया. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019 लॅबिलिटी साईज टोटल ₹97,500 अँड ॲसेट साईड टोटल ₹97,500. म्हणजेच या ठिकाणी जो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर जो 3 होता तो या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.